मुंबईच्या बोट दुर्घटनेत एकाच कुटुंबातील तिघांचा अंत. फिरायला आले आणि होत्याचं नव्हतं झालं. मुंबईच्या बोट दुर्घटनेने नाशिक जिल्ह्यातील पिंपळगावमधील आहेर कुटुंबातील दाम्पत्यासह चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. मुंबई गेटवे ऑफ इंडियावरून एलिफंटा येथे जाणारी बोट बुडाल्याची दुर्दैवी घटना बुधवारी 18 डिसेंबरला घडली. या भीषण दुर्घटनेत 13 जणांचा मृत्यू झाला असून 90हून अधिक प्रवासी जखमी झाले. कुटुंबियांसोबत पर्यटनासाठी आलेल्या अनेकांना या दुर्घटनेत जीव गमावा लागला. यामध्ये आता एक काळीज पिवटून टाकणारी माहिती समोर आली आहे. नाशिकमधील एका दाम्पत्याचा चिमुकल्या बाळासह दुर्दैवी अंत झाला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी आहे की मुंबईच्या बोट दुर्घटनेने नाशिक जिल्ह्यातील पिंपळगावमधील आहेर कुटुंबातील दाम्पत्यासह चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झालाय. आईवडील आणि चिमुकल्याच्या मृत्यूने आहेर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. राकेश आहेर, हर्षदा आहेर असे या दाम्पत्याचं नाव असून निधेश आहेर असं त्या चिमुकल्या बाळाचं नाव होतं. दम्याच्या आजारावर उपचारासाठी पिंपळगावच्या राकेश नाना आहेर हे 2 दिवसापूर्वी पत्नी व मुलासह मुंबईत आले होते. रुग्णालयात वैद्यकीय उपचार घेऊन ते बुधवारी सायंकाळी मुंबईच्या गेटवे ऑफ इंडियाजवळील प्रवासी बोटने समुद्र सफरीचा आनंद घेण्यासाठी गेले. पण नौदलाच्या स्पीड बोटने प्रवासी बोटला दिलेल्या धडकेनंतर झालेल्या दुर्घटनेत पत्नी आणि मुलासोबत बोटीने समुद्र सफरीचा आनंद लुटण्यासाठी आलेलं हे हस्तखेळतं कुटुंब संपल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. मन सुन्न करणाऱ्या या घटनेने पिंपळगाव बसवनच्या आहेर कुटुंबियावर दुःखाचा डोंगर मात्र कोसळलाय. समुद्र शांत होता, पण किंकाळ्याने आभाळ फाटलं. 20-25 प्रवाशांना वाचवणाऱ्या सारंगने सांगितला थरारक अनुभव. अरबी समुद्रात प्रवासी बोटीला झालेल्या भीषण अपघाताने अनेकांचे आयुष्य बदलून गेलं. समुद्र शांत होता, परंतु प्रवाशांच्या किंकाळ्यांनी आणि आक्रोशांनी वातावरण तणावपूर्ण झालं होतं. या दुर्घटनेत 13 प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर अनेक जण गंभीर अवस्थेत वाचले. आभाळ फाटल्यासारखं वाटलं, सारंग अरिफ बामणे. दुर्घटनेच्या वेळी सर्वप्रथम घटनास्थळी पोहोचलेल्या MBPT पायलट बोट पूर्वाचे सारंग अरिफ बामणे यांनी त्यांच्या अनुभवाचं वर्णन केलं. ते म्हणाले, दृश्य अतिशय भयानक होतं. लोक पाण्यात उड्या मारत होते, काही जण एकमेकांना पकडून जीव वाचवण्याचा प्रयत्न करत होते. बामणे यांनी त्यांच्या सहकाऱ्यांच्या अथक प्रयत्नांमुळे 20-25 प्रवाशांचे प्राण वाचले गेले. एका 3 वर्षाच्या मुलीला कृत्रिम श्वासोच्छवास दिल्यामुळे तिचाही जीव वाचला. या अपघातात परदेशी नागरिक देखील होते. त्यांचे मदतीसाठी ओरडणारं दृश्य काळजाला चटका लावणारं होतं. बामणे म्हणाले, ही परिस्थिती खूप गंभीर होती. आम्ही आमच्या परीने सर्वतोपरी प्रयत्न केले. बामणे यांनी दाखवलेल्या धाडसामुळे या अपघातातील अनेक कुटुंबांना दिलासा मिळाला. केळशीकर कुटुंबावर मोठा आघात. बदलापूर येथील नौदल कर्मचारी मंगेश केळशीकर यांनी या अपघातात आपले प्राण गमावले. मंगेश हे त्यांच्या कुटुंबाचे एकमेव कमावते होते. त्यांच्या मृत्यूमुळे त्यांच्या आई, गर्भवती पत्नी आणि 4 वर्षाच्या मुलावर आर्थिक आणि मानसिक आघात झालेला आहे. केळशीकर कुटुंब म्हणतात, आम्ही आमचा आधार गमावला आहे. या दुर्घटनेमागील जबाबदार कोण आहेत याचा तपास होणं आवश्यक आहे. तो मला फसवून गेला. मृत दीपकचंद याच्या पत्नीने फोडला टाहो. दीपकचंद वागचौरे वय 44 यांचा बोट दुर्घटनेत मृत्यू झाला. बुधवारी मध्यरात्री पोलिसांनी 2 मृतदेह जे रुग्णालयात आणले होते. त्यामधील एक मृतदेह दीपक यांचा होता. त्यांचा मृतदेह ताब्यात घेण्यासाठी त्यांची पत्नी वनिता आणि मुलगी तन्वी जे रुग्णालयाच्या शवागारात आल्या होत्या. मृतदेह ताब्यात घेताच त्यांची पत्नी वनिता यांनी मला फसवून गेला असे सांगत परिसरात टाहो फोडला. त्यावेळी त्याच्यासोबत त्याचे अन्य नातेवाईक आणि मित्रपरिवार उपस्थित होता. गोवंडी येथे राहणारे दीपकचंद वागचौरे हे रिअल इस्टेट एजंटचं काम करत होते. बुधवारी ते कोणाला न सांगता गेटवे ऑफ इंडिया या ठिकाणी फिरायला गेले होते. त्यांनी तेथून एलिफंटा येथे जाणारी बोट पकडली. त्यावेळी बोट अपघातात त्यांचा मृत्यू झाला. गुरुवार सकाळपर्यंत वागचौरे यांच्या कुटुंबातील कोणालाही काही माहीत नव्हतं. दीपकचंद यांची मुलगी तन्वी चेंबूर येथे आचार्य कॉलेजमध्ये 12वीला शिकत होती. ते नेहमी मुलीला कॉलेजला सोडायला जायचे. बुधवारी मात्र ते घ्यायला न आल्याने तिने वडिलांना फोन करण्यास सुरुवात केली. मात्र फोन बंद येत असल्याने तिने घरी कळवलं. संध्याकाळपर्यंत फोन न आल्याने त्यांनी शोधाशोध सुरू केली. अखेर पोलिसांनी वागचौरे यांच्या नातेवाईकांना जे रुग्णालयात 2 मृतदेह आणले असून त्यांची ओळख पटत नसल्याचं सांगून एकदा येऊन जाण्यास सांगितलं. त्यावेळी नातेवाईक आल्यावर अखेर ते दीपकचंद असल्याची ओळख पटली. त्यांची दुचाकी गेटवे ऑफ इंडिया येथे सापडली. वागचौरे यांचा मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला. त्यावेळी त्यांच्या हातातील सोन्याचे ब्रेसलेट गायब असल्याचं लक्षात आलं. वागचौरे हे कुणासोबत बोटीवर गेले होते, गायब झालेल्या दागिन्यांबाबत सखोल चौकशी करण्याची मागणी कुटुंबियांनी पोलिसांकडे केली आहे. दीपकचंद यांना 2 मुले असून यात मुलगी सचिन शाळेत तर मुलगी तन्वी कॉलेजमध्ये आहे. त्यांची पत्नी वनिता या गृहिणी आहेत. त्यांचे मामा दिलीप गांगुर्डे यांनी सांगितलं की त्याला फिरायला खूप आवडायचं. तो अधूनमधून फिरायला जात असे. बुधवारी त्या पद्धतीने कुणाला न सांगता फिरायला गेला. तो एकटाच घरातील कमावता व्यक्ती होता.
हैदराबाद येथील दीपक तिलेकर नेव्ही बोटीच्या मेंटेनन्ससाठी दर 15 दिवसांनी मुंबईत येत होता. बुधवारी जेव्हा दुर्घटना झाली तेव्हा दीपक मेंटेनन्सच्या कामासाठी बोटीवर होता. त्याचा मृतदेह पोलिसांनी जे रुग्णालयात आणला. त्याची ओळख पटल्यानंतर त्याचे नातेवाईक मृतदेह घेण्यासाठी गुरुवारी जे रुग्णालयात पोहोचले. दीपक बोट मेकॅनिक असून तो खाजगी कंपनीत कामाला लागला होता. त्याच्या कंपनीला नेव्हीच्या बोट मेंटेनन्सचं काम मिळालं होतं. त्यामुळे दर 15 दिवसांनी मुंबईला तो ये-जा करत असे. दीपकला 4 भाऊ असून तो सर्वात धाकटा होता. तो गेली 5 वर्ष कंपनीत कामाला होता. दुर्घटना घडल्यानंतर कंपनीकडून त्याचा मृत्यू झाल्याचे कळवण्यात आल्याची माहिती त्याचा भाऊ श्रावण तिलेकर यांनी दिली. दुर्घटनेची कारणे आणि बचाव कार्य. प्राथमिक तपासात नौदलाच्या स्पीड बोटने प्रवासी बोटीला धडक दिल्याचं समोर आलेलं आहे. धडकेमुळे प्रवासी बोट उलटली आणि हा भीषण अपघात घडला. नौदल, तटरक्षक दल आणि स्थानिक बचाव पथकांनी घटनास्थळी त्वरित पोहोचून मदत कार्य सुरू केलं होतं. सुरक्षा उपायांवर प्रश्नचिन्ह. या घटनेनंतर प्रवासी सुरक्षेच्या उपायांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. प्रवाशांना आधार देणाऱ्या उपकरणांचा अभाव, प्रशिक्षित कर्मचारी नसणे आणि बोटीच्या तांत्रिक तपासणीची कमतरता यामुळे अशा दुर्घटना घडत आहेत. ही दुर्घटना एक चेतावणी आहे की समुद्रातील प्रवासासाठी योग्य सुरक्षा उपायांची आवश्यकता आहे. बोट चालकांसाठी कठोर प्रशिक्षण आणि प्रवासी सुरक्षेच्या नियमांची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. दरम्यान गेटवे ऑफ इंडियाच्या जवळ काल जी बोट दुर्घटना घडली त्या दुर्घटनेनंतर सकाळी 7 वाजता पहिली बोट मांडवेच्या दिशेने निघाली. या दुर्घटनेनंतर बोटमध्ये जाणाऱ्या सर्व प्रवाशांची काळजी घेतली जात आहे.